गणपती बाप्पा मोरया. आपल्या चॅनलची सुरुवात आपण लालबागपासून केली होती. नवीन वर्षाची सुरुवात आशीर्वादाने केली पाहिजे आणि ती म्हणजे गणपती बाप्पाच्या. मुंबईला असताना गणपती म्हटलं तर एकच नाव पुढे येतं, लालबाग, आणि त्याच्यानंतर सिद्धिविनायक. तर आज आपण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाणार. दर्शन घेऊन आपण एक नवीन प्रवासाची सुरुवात करणार आणि त्याबद्दल आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. गुड मॉर्निंग गाईज अँड हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज वर्षाची सुरुवात आम्ही करतो आहे सिद्धिविनायकाच्या दर्शनापासून. बरेच दिवस झालं होतं की सिद्धिविनायकला जायचं पण मुहूर्तच लागत नव्हता. म्हणून म्हटलं की वर्षाची सुरुवात करूया गणपतीच्या दर्शनाने. आणि अशा राहिलेल्या बऱ्याच गोष्टी असतात तर त्या पूर्ण आपण केल्या पाहिजे. तर त्यासाठी आत्ता आम्ही निघालो. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि मस्त वातावरण आहे, थंडी कमी झाली आहेत आणि आता आपण 1 तासाभरामध्ये सिद्धिविनायकाला पोहोचूया. व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मस्त फॉग आहे एकदम रस्त्याला. सकाळ सकाळ रस्ते मोकळे. वर्षाची पहिली सुरुवात करतोय आपण राईडपासून. मस्त धुकं आहेत. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. Riders all the way to Riders Mumbai. वातावरण एकदम पावसाचं झाल्यासारखं आहे. पाणी पडले म्हणजे हेल्मेटच्या ग्लासवर तर पूर्ण पाणी आहे आणि रस्ते पण सगळे ओले आहेत. पहिले तर मला वाटलं की दवचं वगैरे आहे का, तसं नाही आहे. पावसाने केली आपलं स्वागत. बारीक आहे रिमझिम. रस्ते बघा सगळे ओले झालेत, मस्त चकाचक स्वच्छ. कालची घाण निघाली. वाटलं नव्हतं की वर्षाची सुरुवात पावसापासून होईल आणि आलेला आहे पाऊस. आम्ही एकदम काहीच कल्पनेत नव्हतो की पाऊस येऊ शकतो आणि तसं काहीच घातलं काय, रेन लायनर घेतलं नाही, काहीच नाही. फक्त हेल्मेट आणि हे केलेलं आहे. आता बहुतेक तर फोन पण आत मला ठेवावा लागेल असं झालेलं आहे. लेट्स सी पुढे थोडा थांबला तर, नाहीतर फोन आपल्याला आत ठेवावा लागू शकतो. इथून आहे अजून 22 किलोमीटर्स 40 मिनटं. ये मुंबई है मेरे यार. हो मग अयो अयो ड्रेनेज भरला. जवळ आलं आता आम्ही सिद्धिविनायक गणपतीच्या. लेट्स गो. दादर रियल मुंबई.
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात तर केलीच आहे. तसंच आपण आपल्या चॅनलमध्ये रायडिंग ब्लॉग्सची सुरुवात पण आपण करणार आहोत आणि ती करणार आहे आपण अष्टविनायक यात्रेची. तर नेक्स्ट व्हिडिओपासनं तुम्हाला अष्टविनायक यात्रा पाहायला मिळणार. तर त्याच्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा.